नमस्कार, देवमाझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री सुधीर रानडे काका आहेत. काका, एक असा प्रश्न असतो की आपण कुठल्याही ज्योतिषाकडे गेलो, भटजीकडे गेलो, ते सांगणार की बाबा तू मुलाचं लग्न होत नाही किंवा पैसा टिकत नाही किंवा आरोग्य स्वास्थ्य बरोबर नाही घरामध्ये सगळ्यांचं, की घरात खूप क्लेश असतात. मग तुम्ही ही पूजा करा, ती पूजा करा. आणि आता तर पूजेचे प्राइसेस वाढले इतके. एकाने मला सांगितलं की कोकणामध्ये जर नुसती उदक शांती करायची झाली तर हजारो रुपये लागतात. तर मग असं ज्या पूजा वगैरे सांगितल्या जातात त्याच्यात असं काय आहे का की आपण आपले सेफगार्ड्स बरोबर बनवून आपण ते सेफगार्ड्स पाळलो की म्हणजे बरोबर कसं प्रॉब्लेम काय झालेला सांगतोय काका की खूप जणांचा या गोष्टीवरनं विश्वास उठला, बरोबर कारण सगळेच लुबाडायला बसलेले. हे एक ओपिनियन झालं. मग ते तो जो चीड आहे ती चीड सगळ्यांवरतीच निघते. म्हणजे जर जेन्युइन जरी असला ना त्याच्यावरती सुद्धा चीड निघते. याच्याबद्दल थोडंसं सांगा ना आम्हाला. चालेल. की मजा अशी आहे की सध्या ज्योतिषी घ्या, वकील घ्या, डॉक्टर घ्या, ही सर्व मंडळी लुबाडायला बसलेली आहेत. कारण का? तर आपण आपल्या मनावर विश्वास ठेवत नाही. आपलं मन हे अतिशय घाबरलेलं असतं आणि आपलं मन अतिशय घाबरट आहे. तुम्ही तुमचं मन जर पक्क केलं, विश्वास ठेवलात, तर ह्या गोष्टी बऱ्याचशा प्रमाणात कमी होतील. आणि ह्या तुमच्या मनाचा फायदा ही मंडळी घेतात. आणि अजून लहान मुलांना जसं आपण घाबरवतो तसं ही तुमचा फायदा घेऊन घाबरवतात तुम्हाला. मी कुठल्याही जातीवर, कुठल्याही माणसावर किंवा कुठल्याही असं करणं लोकांना माझा काही रोष नाही किंवा त्या बाबतीत विरोधातही मी बोलत नाही. परंतु जे सध्या जगात दिसतं त्याच्यावर काहीतरी या माध्यमातून लोकांना कळायला पाहिजे की तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवून राहा. तुम्ही अंध याला बळी पडू नका. आता सध्या फॅडच निघाले. तुम्ही जर कुठल्याही ज्योतिषाला, गुरुजीकडे पत्रिका घेऊन गेला तर पहिलं तो नारायण नागबळी सांगतो. आणि काय सांगणार? तुमच्या वंशात काहीतरी कोणीतरी मारलेला आहे नाग, आणि त्यामुळे तुमच्या वंशात ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला नारायण नागबळी केल्याशिवाय होणार नाही. ह्या कराव्यात, त्यामुळे तुमची वितुष्ट सगळी दूर होते. बरं बाबा, करू करू म्हणलं की आपण प्रश्न आपोआप करतो, बघ खर्च काय? की त्याचं पहिलं 2 मिनटं तो गप्प बसतो की आतमध्ये आकडे मोजत असतो की समोरच्या व्यक्तीला आकडा कुठला सांगावा. कारण त्याचा तो घोडाच असतो ना आकडा. त्या याच्यात त्याच्याप्रमाणे तो विचार करत बसतो. ते त्याच्या चेहऱ्यावर कळून येतं आपल्याला. शांतता विचार. आणि तो काय विशेष नाही, 3 दिवस माझ्याकडे राहायचा खर्च, आणि वस्तू सगळ्या माझ्याच आहेत, त्यामुळे बाहेरून तुम्ही काही आणायचं नाही. काय एक 50-60 हजार रुपये खर्च तुम्हाला येईल, पण तुमच्या मागच्या कटकटी सगळ्या निघून जातील. मग माझा असा प्रश्न असतो, किंवा मी तर प्रश्न केला तर त्यांना राग येतो की प्रत्येक माणूस 10वी-12वी जर घालतो आणि मागच्या आपल्या 3-3, 7-7 पिढ्या जर मुक्त करतो, तर हे बाकी राहायचं कारण काय? राहायला नको ना. एक्झॅक्टली. तुम्ही मुक्ती देताय ना, त्याच्यावर सुद्धा मी 10-12 हजार रुपये खर्च करता. तिथं सुद्धा जाळणं स्वस्त नाही, मरण स्वस्त नाही, गेल्यावर सुद्धा महागात पडतं. आणि ते नवीन नाही, पहिल्यापासून आहे. त्यामुळे जंगलातली कुत्री काय आणि शहरातली कुत्री काय, ही तुम्हाला ओरबाडणारच, तुम्हाला चावणार. त्याकरता आपण सेफ राहायला पाहिजे. की एक तर जर माझ्या आईबापांनी सगळं आत्तापर्यंत केलंय, त्या गोष्टी घडू शकतात का?
आणि कोणीतरी मारलं म्हणून नारायण करायची गरज आहे का? म्हणून एका गुरुजींशी मी चर्चा केली की काय प्रकार आहे हा, जी जे यांना माहिती आहे चांगली आणि व्यवस्थित माहिती देतात, कुठे आड पडतात. ते म्हणले नारायण नागाचा त्याचा काही एक संबंध नाही. ही तुमच्या पत्रिकेमधली ग्रहस्थिती जी आहे ती नागाकृती येते. अच्छा. ओके ओके ओके. ग्रहस्थिती आहे ती नागाकृती येते. आता पत्रिकेतली आम्हाला काही जास्त माहिती नाही, पण त्यांनी जी माहिती सांगितली की नागाकृती ग्रह येते म्हणून त्याला नारायण नागबळी म्हणतात. बाकी याचा संबंध काही नाही. पण तो केलं तर तुमचे प्रश्न सुटतील असं काही नाही. त्यामुळे कुठेही जाताना आपण सेफ पाहिजे की ह्याची गरज आहे का. आणि माझं सगळ्या ह्याच्यातून गाळून आज माझे आता 70ला आलोय, माझा असा विचार एक मनात येतो की सगळं केलं तरी ज्या गोष्टी घडायच्या त्या गोष्टी त्या मिनिटाला घडणारच. तुमचं आत्ता लग्न ह्या टायमाला ह्या दिवशी ह्या मूर्ती होणार हे ठरलेलं असेल तर ते तेव्हाच होईल. की तुमचं लग्न 45 वर्ष होणार, तुम्ही किती खटपट केली तर लवकर होणार नाही. तुमचं लग्न 28व्या वर्षी होणार त्या दिवशीच त्या वेळेलाच ती मुलगी येणार आणि होणार. हे फक्त आपण जे पत्रिका सांगणं करणं, गंडे दोरे, नारळ, पूजाविधी, हवन ही त्या लोकांचा फायदा करून देतो आणि त्यातून आपल्या मनाचं समाधान फक्त करतो की ह्याच्यामुळे होईल. परंतु बरेच वेळा लोक नाराज होतात, हे होऊन सुद्धा कामं होत नाहीत. काका माझं सांगतो, आम्ही जाऊन 3 दिवस 4 दिवस तिकडे जाऊन त्र्यंबकेश्वरला सगळे ती पूजा केली. नंतर बायकोचं म्हणणं की आपण 2-3 वर्षानंतर की याचा काय फायदा झाला वाटत नाही, आपण एकाकडे जाऊया. मस्त व्याघ्रासांवरती बसलेला छान त्याचा दरबार होता आणि सांगायला लागले की तुम्ही ती पूजा बरोबर केली नाही. मी खरंच त्या वरती विचार करत होतो तू काय म्हणतोयस. खरं. पण ते बायकोला कळलं की बाबा मी माझी सटकलेली आहे, मग आम्ही जर शांतपणे तिकडे निघून आलो पाहिजे. पण मी परत अशा कुठल्याही व्यक्तीकडे गेलो नाही जो अशा काहीतरी सल्ले द्यायला बसला असेल. तर काका एक सांगा ना की हाऊ डू वी क्वांटिफाय की जे आपण समजा आपण जाऊन पूजा, हे बघा जेव्हा प्रॉब्लेम्स असतात ना, जेव्हा मार्ग दिसत नाही तेव्हा हाच एक मार्ग दिसतो समोर आणि सगळी लोक हे करतात. कोणीही किती नाही म्हटलं तरी कुठल्या ना कुठल्या तरी प्रमाणात करतात. पण मग आपण आपल्यासाठी कसं इन्शुअर करावं की बाबा सगळ्या गोष्टी नीट बरोबर होत आहेत का? मुख्य म्हणजे काय की आपण शांत बसून विचार करावा. की एक उदाहरण घेतलं किंवा माझ्या मुलाचं लग्न का होत नाही, सध्या मोठा प्रश्न तोच आहे की माझ्या मुलाला नोकरीचं काम का होत नाही. बऱ्याच लोकांच्या ह्याच्यातनं हा प्रश्न आहे की एवढं मी करतो, वाचन करतो, पोथ्या करतो, पारायण करतो, सगळं माझं व्यवस्थित करतो, देवाचं काही राहत नाही, तरी हे माझे प्रश्न का सुटत नाही. हा मोठा प्रश्न प्रत्येक लोकांच्या मनात भरपूर आहे. आणि त्याच्यामुळे कित्येक जणांचं असं पण असतं की देवावरचा माझा विश्वास उठला, हे पण बोलायला कमी नाही करत. हां, तर माझं त्याच्यावर एक म्हणणं आहे की देवाची आणि तुम्ही याच्या गोष्टीबद्दलची सांगड घालता ती चुकीची आहे. ओके. की देवाने तुम्हाला काही बोलवलं का? नाही. देव म्हणला का 21 नारळ ये माझ्याकडे घेऊन, तुझं काम मी करीन? कुठं बोललाय तुम्हाला? कुठला देव कोणाला बोललाय की तू माझ्याकडे रोज 21 फेऱ्या मारल्यास, माझ्या मंदिराची फरशी फोडलीस तरच तुझं काम होईल, असं कुठलं देव म्हणलंय का? मग झालं नाही तर तुम्ही देवावर कशाला थोपता? देवाकडे एक मैत्री आहे नात्याने तुम्ही बघा की त्याच्याकडनं अपेक्षा का ठेवता? बरोबर. अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. अपेक्षा ठेवली की अपेक्षा भंग पण होतो. भंग होतो. मग देवाच्या आयुष्यातले प्रश्न सुटले का? रामाला 14 वर्ष वनवास भोगावंच लागला, हो. कृष्णाला बाण लागून मारावंच लागलं. त्यांना अवघड नव्हतं, पण त्या गोष्टी घडवून ते जगाला समजून सांगायचं होतं, हो. जगाला दाखवायचं होतं, म्हणून या गोष्टी त्यांनी केल्यात. त्यामुळे त्यांच्या रीती गोष्टी या वेगळ्या आहेत, आपल्या वेगळ्या आहेत.
परंतु तुम्ही त्यांच्याकडं अपेक्षा ठेवू नका आणि आम्ही एवढं केलं म्हणून का झालं ना म्हणून म्हणू नका की आपला मुलगा धड शिकलाच नाही. शिकला तर त्याला पाहिजे तशी नोकरी मिळाली नाही. नोकरी मिळाली तर त्याला पाहिजे तितका पगार मिळाला नाही. तर मुलींची सध्याची वाढती मागणी आहे. हो. मग स्वतःचं घर पाहिजे, मुलाला आई वडील नको, एकुलता एक पाहिजे. एक पाहिजे की शक्यतो त्याचा पैसा आपला अर्धा पायतात पाहिजे. त्यामुळे ह्या अपेक्षा वाढल्यामुळे तुमच्या मुलांची लग्न होत नाहीत. कारण का, मुली हल्ली कमी आहेत आणि मुली कुठलीही ॲडजस्ट करायला तयार नाही. की साधा तिला 15,000 पगार असेल आणि एखादा 25-30 हजाराचा 40,000चा मिळाला तरी सुद्धा ती तयार नसते, होत नाहीत. मग अशी ही कारण असेल तर तुमच्या मुलांची लग्न कशी होतील? मग त्या दुःखाला कोण कारणीभूत आहे? आपणच कारणीभूत आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, दुःख करण्यापेक्षा दुःखाच्या मुळाशी जर गेलं आणि दुःखाच्या मुळाशी घेऊन ते जर आपल्याला कारण कळलं तर त्याचं दुःख आपल्याला वाटत नाही. आणि खूप बरोबर बोलला, कारण नुसतं ते नाही, आपण मग करेक्टिव्ह मेजर्स पण घेऊ शकतो किंवा त्यातनं मार्ग निघतो. हो. की हे असं झालंय ना, मग आता शांत बसा. आपल्या मुलाला जेव्हा पगार होईल चांगला, हातपाय हलवत बसायचे. हो. पण ते जेव्हा होईल, दुःख करायचं कारण नाही. बरं, त्यातून आपला मुलगा दिसायला कसा आहे, त्या याच्यातला आहे का? जे देवाने दिले ते दिलंय. परंतु तुम्ही अपेक्षा अप्सरेची केली तर कसं व्हायचं? तेवढं तुमचाही मुलगा राजवेंडा पाहिजे, तुमच्याकडेही पाहिजे. ह्या गोष्टीचा सुद्धा आपण विचार करा की आपली कॅपॅसिटी बघून अपेक्षा ठेवावी. आपण जर 20,000 पगार कमवत असो तर मुलीची लाखाची अपेक्षा करू नये किंवा मुलींनी लाखाची अपेक्षा करू नये. आणि सध्याची जी नवीन स्थिती निघाली आहे की या माध्यमातून मला कळवायचं आहे की सद्यस्थितीला पहिल्यासारखे घरातल्या मोठ्या माणसांनी येऊन, मुला मुलींनी येऊन एकमेकाला बघणं, विचार करणं, हा सध्या विचार संपलेला आहे. त्यामुळं नवीन पद्धतीप्रमाणे स्वतःच्या बुद्धीने एकमेक भेटतात, विचार करतात. त्यातली काही पोरं ही मजा टाइमपास म्हणून मुलींना फिरवतात. गैरवापर त्याचा होतो. आणि एखादा असेल तर म्हणेल हा मुलीबरोबर हिंडतो, चार कसं करा, म्हणजे जमत आलेलं तुटेल. किंवा एखादा म्हणेल ही मुलगी बाबा याच्यावर हिंडते, कसं काय करावं, हे यांच्या लक्षातच येत नाही. आणि आपण त्यांना पहिलंच स्वातंत्र्य देऊन टाकतो. ही चुकीची गोष्ट आहे. की एक घरी आलात तर घरातल्या आई वडिलांचा, आजी आजोबा असेल, बहीण भाऊ, त्यांचा एक अंदाज येतो आपल्याला की घरची स्थिती कशी काय. आता घरीच कोण नाही, आई वडील गेले मस्तपैकी वृद्धाश्रमात, आजी आजी आजोबा वृद्धाश्रमात, आई वडील नोकरीला. तुम्ही तुमचा विचार करण्या इतके मोठे झालात का? तुम्ही सज्ञान झालात. शिकून तुम्ही फक्त पैसे कमवण्याच्या पैसे कमवायसाठी शिक्षण आहे, हो. पोटासाठी शिक्षण आहे, हो. अहंकार दाखवायसाठी शिक्षण नाही. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम आज कुठे PhD होऊन आलेले नाहीत, त्यांच्या याच्यावर PhD लोक झाले. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. हल्लीच्या समाजाने सुद्धा हा विचार करायला पाहिजे. मी आता बघतो, मला अनुभव येतात की नाही, त्यांना पहिलं बघून मग बघतील, अशा यांनी स्थळच जमत नाहीत लोक. कारण तेवढे त्यांचे विचार नसतात ना. सुशिक्षित असतात पण सुशिक्षित नसतात. शिक्षित आणि सुशिक्षित याच्यामध्ये फरक आहे. शिक्षण घेऊन नुसतं शिकलेला पण ह्याचा भाग काही नाही, कसं वागावं, कसं राहावं याची माहिती नसते, तो शिक्षित. पण शिक्षण घेऊन पैसा अडका असून जो संयमाने राहतो, त्याचा विचार स्थिर असतो,
तो कुठल्याही जास्त भानगडीत पडत नाही. त्याचं राहणीमान सिंपल असतं. तो आपला पैसा अडका दाखवत नाही. तो सुशिक्षित. बाकी हे शिक्षित. जो सुशिक्षित असतो त्याच्या घरावर कुठे शिक्षणाची पाटी नसते. बरोबर बरोबर बोलला. हो जो शिक्षित असतो त्याच्या शिक्षणाच्या 4 पाट्या खाल्लेल्या असतात. हो लग्नपत्रिकेत सगळ्या पाट्या असतात. काय गरज आहे? अहो ते तुम्ही पोटाकरता शिक्षण केलेलं आहे, दाखवाय करता नाही. आणि तुमच्या राहणीमानावरून तुमचं शिक्षण लक्षात येतं. त्याकरता पूजा विधी जे कोणी सांगितलं तरी आपण विचार करावा की त्याची गरज आहे का. जर गरज नसेल तर त्याच्या भानगडीत पडू नये. आणि अगदीच तुम्हाला भीती वाटत असेल की नाही बाबा कुठतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय, हे सांगतात, हे तसं काही नसतं, करावंच लागतं. तर कुठल्याही महाराजाकडं गंडे दोरे नारळ घेऊन काही उपयोग नाही. ते फक्त माध्यम झालं आणि तुम्हाला फसवायचा एक उद्योग झाला, तुम्हाला अडकून ठेवायचा उद्योग झाला. त्यापेक्षा अगदीच तुम्हाला तसं वाटलं तर सरळ 3 वर्षांनी जावं, त्रिपिंडी श्राद्ध करावं. त्याच्यामधून आपल्या 3ही पिढ्या मुक्त होतात, आपले प्रश्न सुटतात आणि थोडक्यात काम भागते. काही त्याला खर्च नाही, 2-3 तासात तुम्ही मोकळे होता. ते तरी आपल्या मनाच्या समाधाना करता. आणि ते का तर गुजराती मारवाडी लोक करतात. मी विचारलं की 3 वर्षांनी तुम्ही का करता. ते म्हणले आपल्या हातनं झाड कापलं जातं, झाडा जीव आहे, आपल्या हातनं मारलं जातं कोणालाही, किडामुंगी आपण मारतो, तो सुद्धा शेवटी जीवच आहे. मग त्या जीवाचं कोणी 10वे-12वे करतात का. मग आपल्या हातनं जे पातक घडलंय त्या पातकाचा आपण सुटका करून घेण्यासाठी हे आपण 3 वर्षांनी कार्य करतो. अच्छा. हे केलं तरी काही तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही, होऊन जातं. आणि आपल्या मनाला एक समाधान की आपण केलं. परंतु कुठल्याही अशा गोष्टींना कोणीही बळी पडू नये. आणि नाही झालं तर त्याचं देवावर टेपर ठेवू नये. चांगलं झालं तर मी केलं आणि वाईट झालं तर देवाने केलं, हे अजिबात संबंध ठेवू नये. मैत्रीचे संबंध देवाशी ठेवाय. दुःखाला कारणीभूत होणार नाही. पोथ्यापूर्ण तुम्ही त्या देव सांगत नाही तुम्हाला, तुम्ही तुमच्याकरता वाचताय. कालच एकाने मला सांगितलं 1.5 कोटी जप झाला. 1.5 कोटी. आता म्हटलं 1.5 कोटी जप झाला, ठीक आहे, आनंद आहे, शिव्या देण्यापेक्षा जप केला असतो. परंतु तुझ्या चेहऱ्यावर त्याचं काहीतरी दिसलं पाहिजे ना. चेहऱ्यावर काहीच दिसत नाही, वावरण्यात काहीच दिसत नाही. नुसत्या दाढीन मिशन जटा वापरल्या म्हणजे तो पोचला का. तेच त्याच्या तोंडावर चालण्या बोलण्यात दिसायला पाहिजे. ते दिसत नाही, उपयोग काय. परवाच माझ्याकडे 2 जण आले होते. आम्ही ते हरे राम हरे कृष्ण वह्या भरलेल्या आहेत. तर आता वह्यांचा गठ्ठा काय करू. रद्दीमध्ये तर देवत नाही, मंदिरात जाऊन विचारलं तर कोण घेत नाही. करायचं काय हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला. ते म्हटलं तुम्ही सांगा काय का तुमचे. म्हटलं माझ्या उदाहरण नका, माझ्याकडे फोटो बिटो भरपूर आहेत. जर तुमच्याकडे पैसा अडका काही जास्त झाला असेल तर माझ्याकडे आणून द्या. हे फोटो मूर्ती आणि ग्रंथ देण्यापेक्षा हे कागद चालेल आम्हाला, हे कागद चालते. परंतु हे बाकीच्या काही गोष्टी आणू नका, त्याची विल्हेवाट. म्हणून मी लोकांना परवाही सांगतो, गोव्यावरनं परवा म्हटलं फोन आला होता की हे आणू दे, ते आणू, हे पादुका मिळतात काय. नको, आता आपलं वय काय, आपण नामस्मरण करणं हेच आपलं काम आहे. आणि ते आणून ठेवून त्याचे प्रश्न मुलांना पडतात की आईबाप गेल्यावर याचं काय करायचं. जर ते टाकवत नाही आणि भीती मनात, उद्या जर टाकलं माझं वाईट झालं तर काय करायचं. कारण माणूस देवाकडे बघतो, भीती नजरेनेच बघतो, प्रेमाने बघतच नाही, तो अपेक्षेनेच बघतो. त्याकरता मी म्हटलं काही एक वय होऊन गेल्यावर बरोबरीने यात्रा करून यायच्या, देवाला जायचं, पण बरोबर प्रसाद सुद्धा आणायचा नाही.
कारण तो प्रसादसुद्धा खराब होऊन पडतो आणि शेवटी तो पाण्यात सोडावा लागतो, नाही तर कचऱ्यात जाईल. त्यापेक्षा तिथला आनंद आपण तिथंच भोगायचा आणि भोगून यायचं, त्या भानगडीत पडायचं नाही. हे लोकांना निक्षून मी सांगतो, काही करू नका. म्हणून जर करायचं असेल तर आपण आपल्या मनाला साक्षी ठेवायचं. आणि आपली 2 मन आहेत. डोळे मिटल्यावर पहिलं मन जे आपल्याला उत्तर देते ते खरं असतं आणि दुसरं उत्तर हे फसवं असतं. म्हणून पहिल्या उत्तरावर फिट करावं आणि त्याप्रमाणे चालावं. म्हणून कुठलेही शास्त्रज्ञ बघा, मोठी माणसं बघा, कुठलाही विचार करताना पहिलं ते इथं बोट ठेवतात, इथं बोट ठेवून तिसऱ्या डोळ्यावर हात ठेवतात आणि तो ठेवून जाणीव होऊन मग ते उत्तर देतात. हे लक्षात घ्यायचं. काका तुम्ही आम्हाला सिद्ध. वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा